सफारी लाइन वो जगह तो उनके लिए अनुकूल है, 80% गन्ने की खेती है। सब आपकी वजह से लेपर्ड सफारी अलग बात है। लेपर्ड सफारी अलग बात है। लेपर्ड सफारी के लिए अपने को डेवलपमेंट आ रहा है, क्योंकि क्या है, लेपर्ड सफारी से ही ये समस्या जुन्नर और आसपास के 4 तहसीलों में जिसमें 140 लोग मारे गए हैं, ऐसा क्षेत्र के किसानों का कहना है। अगर आप पोषण नहीं करते वो बारामती में जाती और इतनी अनुकूल जगह उनको नहीं मिलती। नहीं, बारामती में क्यों जाएंगे? वो वहीं जाने पैदा से इधर ही है, जाएंगे कभी उधर? कुछ बना ही नहीं। आप गलत बात कर रहे हैं, ये बात ही अलग है। लेपर्ड सफारी ये पर्यटन का साधन है, जहाँ लोग घूमने के लिए आते हैं, उनको टिकट लेके लेपर्ड देखना पड़ता है, वो चीज है। लेकिन वो अभी तक बनी नहीं है। वो जुन्नर में नहीं बनी है अभी। 4 तहसील है उसमें जो लेपर्ड है निकले हुए, वो सारे जंगल सफारी से भागे हुए लेपर्ड है, ऐसा लोगों का कहना है। 2500 के करीब लेपर्ड। आप जरा 4 दिन वहाँ पे आ जाना, थोड़ा मालूमात कर लेना, फिर मुझे क्वेश्चन कर लेना। आपका गलत बात है, गलत बात। एकीकडे तालुक्यामध्ये बिबट्याचं सावट आहे, तर दुसरीकडे वाढतं गुन्हेगारी आहे। विधान भवनात काय आवाज चालतो? मला गुन्हेगारांची मला आयडिया नाही, माझ्याकडे अजूनपर्यंत तशी काही नोंद आलेली नाही। पण बिबट्याच्या बाबतीमध्ये मी आता हे संवेदनशील आहे, आणि बिबट्याच्या बाबतीमध्ये शासनाने तातडीची उपाययोजना करावी, बिबट आपत्ती घोषित करावी, आणि बिबट्यापासून आपल्याला संरक्षण करावं, अशी माझी विनंती शासनाला आहे। वनमंत्री कुठले जरी असले तर आता वाढणारी संख्या, गेलेला काळ आणि येणारी आव्हानं लक्षात घेता आज जे वनमंत्री आहेत ते इथून मागे सुद्धा 94-95 5 वर्ष वनमंत्रीच होते। त्यांचा हा दुसऱ्यांदा टर्म आहे। ते हुशार आहेत, संवेदनशील आहेत। उपाययोजनेमध्ये आपण भरकटता कामा नये। आता याच्यावर लाईन ऑफ ऍक्शन व्हायला पाहिजे। रेस्क्यू सेंटर हे याच्यावरचं अंतिम उत्तर आहे, असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं, सर्व राहणाऱ्या लोकांचं आणि तमाम मायबाप जनतेचं आमचं हेच सांगणं आहे शासनाला, की आता यांना उचलाने आतमध्ये करा, यांना बाहेर फिरून देऊ नका। एक बैठक झालेली आहे, एक बैठक मुंबईला तातडीची झाली आहे, त्याच्यामध्ये रेस्क्यू सेंटरचा मुद्दा आलाय, पण त्या गोष्टी आता 1.5 महिना झालाय। आमचं म्हणणं आहे का तुम्ही सुमोटो मागचा पुढचा विचार न करता बिबट आपत घोषित करावी महाराष्ट्र राज्याला, कारण आज सगळ्या ठिकाणी हल्ले होत आहेत। 10 किलोमीटरच्या अंतरावर आता नागपूरला सकाळपासून एक बिबट्याने हायदोस घातलाय। इथे ते बिबटे वाढले तर इथे यायला वेळ लागणार, आपल्याला बसायला मुश्किल होऊन जाईल। त्यामुळे मला असं वाटतं की आपण मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने म्हणजे कॅबिनेटने तातडीने हे हिवाळी अधिवेशन संपायच्या आधी 2 रेस्क्यू सेंटरची घोषणा करून 90 दिवसाचा टाइम बॉन्ड दिला पाहिजे। 90 दिवसामध्ये हा सगळा विषय संपवला पाहिजे। उन्होंने जो स्टेट गवर्नमेंट कुछ प्रपोजल भेजने वाली है कि सेंट्रल गवर्नमेंट को भेज दिया है कि 6 महीने में जो है कि वो प्रजनन करती है